माननीय आमदार श्री अमोलदादा चिमणराव पाटील साहेब, दादा आपण एरंडोल पारोळा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून सतत कार्यरत असता मी अत्यंत नम्रपणे काही प्रश्न मांडत आहे। कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आपल्या मतदारसंघात मका लागवडीचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन मोठे आहे। असे असताना शासनाकडून मंजूर करण्यात आलेले खरेदीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष उत्पादन यात मोठी तफावत आहे। पीक कापणी प्रयोगाच्या आधारे आपण वाढीव लक्ष्यांक का मंजूर करून घेतला नाही? सध्या उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देऊन खरेदी थांबवली आहे। उर्वरित मालासाठी आपण शासनाकडे किंवा पणन महासंघाकडे सुधारित लक्ष्यांक मंजूर करण्यासाठी कोणता अधिकृत पत्रव्यवहार केला आहे का? त्याची सद्यस्थिती काय आहे? शेतमाल हमीभावानुसार खरेदी करणे हे शासनाचे धोरण आहे, मात्र अपुऱ्या कोट्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारात हमीभावापेक्षा 800-900 रुपये कमी दराने माल विकावा लागत आहे। हा डिस्ट्रेस सेल थांबवण्यासाठी आपण स्थानिक प्रशासनाला काही निर्देश दिले आहेत का? मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यावर काय भूमिका घेता हे पाहणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। तुर्तास थांबतो, पण आपल्या सविस्तर उत्तराची आम्ही सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहोत।